माझ्यात एक पेशन्सच नाही बिलकुल. हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा होऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. मस्त छान अगदी रविवारचा आजचा दिवस आहे माझा, तर माझा तर छान जाणारच आहे. आणि आजचा तुमचा सोमवारचा दिवस आहे तर तो बेस्ट जाऊ दे. काही वर्किंग असतील, काही कामावरती जात असतील, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात चालू असेल तर त्या छान सुरळीत पार पडू देत. चला, मी आज करणार आहे हेअर ट्रीटमेंट. वर्षातून एकदा करतेच. मागच्या वर्षी मी आत्तेभावाच्या लग्नाच्या जस्ट 1 मंथ आधी केली होती, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान केली होती. आणि त्याच्यानंतर आता ठरवलं की तेव्हाच करूया. पण आता असं झालं आहे ना की केस वाढताना हे इथली जी लांबी आहे तर ही छान ट्रीटमेंट, म्हणजे प्रोटीन ट्रीटमेंट होती ती, तर छान व्यवस्थित मेंटेन आहे. पण हे जे नवीन केस येत आहेत तर माझे कुरळे आहेत. मम्मीचे जसे कुरळे आहेत ना तसे आता इथे जर बघताय ना तर हे बघा, हे असं ह्याच्यापेक्षा पण आता मी थोडंसं ते हे केलं आहे. ब्रश जो असतो मेक मी बोल्डचा एक ब्रश आहे तर त्यानं थोडंसं सेट केलं, त्याच्यामुळे एवढे वाटत नसतील. पण समोरून दिसले ना तर हे खूप कुरळे आहेत असे, आणि मॅनेज करणं खूप अवघड होतं. काही व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बघत असाल ना तर ते इथून असं थोडंसं बाहेर निघतात. बेबी हेअर्स खूप आहेत, म्हणून मी मोस्टली प्रोटीन ट्रीटमेंट जी आहे ना ती प्रिफर करत होते. ती मुंबईमध्ये असताना ते खूप सोपं होतं मला माझ्यासाठी. पण इथे कसं जवळ नाही आहे. इथे मला जावं लागणार आहे बेळगावला. लास्ट टाईमला मी गेले होते तिकडे आणि तिथे ती होणार आहे. पण ज्यांना कुणाला प्रोटीन ट्रीटमेंट करून घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी मी काही गोष्टी सांगते. प्रोटीन ट्रीटमेंट करताना सलून जे असेल तरी चांगलं निवडा. प्रोफेशनल लोक असायला पाहिजेत. त्यानंतर ते जे प्रोडक्ट निवडतात तर ते फॉर्मॅल्डिहाईड फ्री असावेत. त्यासोबतच केमिकल ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्रोटीन करायचीच असेल तर प्रोटीन ट्रीटमेंट करायची, त्याच्यामुळे केसांचा पोत चांगला राहतो. त्यानंतर त्यांनी जे आपल्याला प्रोडक्ट्स देतात, शॅम्पू आणि कंडिशनर, तर तोच यूज करायचा. त्यांनी जसं सांगतात त्याप्रमाणे केसांची काळजी घेतली तर ते व्यवस्थित राहतं. आता केस गळतात का, तर मी सांगते की याच्यामुळे केस गळणं गळणं हे तुमच्या इंटरनली गोष्टीवरती डिपेंड असतं. कारण माझ्या अशाही काही मैत्रिणींचे केस खूप दाट आहेत, छान आहेत, आणि त्यांनी कितीतरी ट्रीटमेंट केल्यात पण केसांना अजिबात इजा नाही, कारण त्यांचं खाणं पिणं आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. पण आपण पण जसं आतून ठेवलं तर केस आपले गळत नाहीत. माझे केस गळण्याचा प्रॉब्लेम माझा नेहमीचंच आहे प्रेग्नन्सीपासून. त्याच्यानंतर माझे ट्रीटमेंटमुळे कधी केस गळालेली नाही आहेत. हां, तुम्ही जर चांगली काळजी घेतली तर ते डॅमेज होतात नक्कीच. त्यामुळे चांगली केअर घेतली तर ते ट्रीटमेंट व्यवस्थित राहते. आता प्रत्येकावरती ते डिपेंड आहे. पण इथून जे आहेत ते थोडेसे आता फ्रिजी होतात, तर ते मला करून घ्यायचे. रिझन हेच की मॅनेज राहतात आणि तयार होताना जास्त वेळ लागत नाही. आणि मला जेव्हा साड्यांचे शूट वगैरे करायचे असतात ना तेव्हा खूप इश्यू होतो, खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो काय हेअरस्टाईल करायची, कारण हितने हे असे हे होत राहतात. त्याच्यामुळे एकदा जर ट्रीटमेंट केली ना, फक्त एक क्लिप लावली तरी बास होतं. त्याच्यामुळे आता चाललेली आहे मी, बघू आता काय काय. आणि मी आता करणार आहे बोटॉक्स. तर सगळ्यात ओके आणि चांगली म्हटलेत त्याने. आता तिथे गेल्यानंतर बघूया काय म्हणतात, काय सजेस्ट करतात. आणि तिथे माझी मैत्रीण पण आली तर भेटायला येतो, बोलली तिला आज सुट्टी आहे, तर मग बघूयात. चलो. टिळकवाडी येथे लॅविश म्हणून सलोन आहे. माझ्या मैत्रिणीनं मला ते सजेस्ट केलं. तिचे हेअर ट्रीटमेंट वगैरे ती इथेच करून घेते. मला बोलली की धनश्री चांगला आहे, तू ट्रस्ट करू शकतेस. म्हटलं ठीक आहे, इथेच ट्रीटमेंट करून घेऊयात. आधी मुंबईला करून घ्यायचा विचार केला पण आत्ता पॉसिबल नाही आहे मुंबईला जाणं एवढ्या लवकर. त्यामुळे म्हटलं ठीक आहे. सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की जे अटेंड करणारे होते त्यांनी भरपूर नॉलेज दिलं केसांच्या बाबतीमध्ये, ऑइलिंग कसं करणं किंवा काय ह्या गोष्टी. त्यामुळे आता बघू, एक 10 दिवसांतर ऑइलिंग केलं तरी चालतंय बोलतात ते. आणि मैत्रिणीनं माझ्या इतकं सुंदर माझ्यासाठी जेवण बनवून घेऊन आली होती. भाकरी, मुळ्याची भाजी, लोणचं, त्यानंतर कॉर्नचं उपीट. आणि तिला मी दाखवू शकले नाही कारण तिने आवरून आली नव्हती, ती पटपट सगळं करून तशीच आली होती आणि जास्त काय एवढं आवरलेलं नव्हतं, त्यामुळे तिला नाही दाखवलं. पण तिला तुम्ही बघितलेलं आहे माझ्या प्रिव्हियस एका व्लॉगमध्ये, आम्ही जेव्हा बेळगावला गेलो होतो तेव्हा. खूप सुंदर, मला एवढं बरं वाटलं ना दुपारी जेवण मिळालं, कारण बाहेर जाण्यापेक्षा घरचं जेवण कधीही बेस्ट. ती थोडा वेळ थांबली, त्यानंतर मग परत तीही गेली. आम्ही दोघी बोलत बसलो शाळेतल्या खूप साऱ्या गोष्टी, गप्पा गोष्टी, कारण सहसा आता भेटायला एवढं जमतच नाही. प्रत्येकजणी मुलांमध्ये आणि त्यांच्या कामामध्ये बिझी आहे, तीही जॉब करते. हा पार्ट मला आवडत नव्हता स्ट्रेटनिंगचा, म्हणून मी घाबरते ट्रीटमेंट करून घ्यायला. ते पुल होतात केस म्हणून, ओढले जातात थोडे. फायनली झाली, घरी आले आणि असं एक महिन्याभरानं थोडे बाउन्सी होतात ते केस. बोटॉक्स ट्रीटमेंट आहे. खूप जणी ब्लॉगिंगसाठी विचारतात की स्टँड कोणता आहे, तू दररोज माईक वापरतेस का, किंवा
रिंग लाईट वगैरे. तर मलाच लक्षात नाही मी कधी स्टँड घेतला होता, रिंग लाईट कधीची होती माझ्याकडे. आत्ता इथं आल्यानंतर तर ट्रॅव्हलिंगमध्ये स्टँड तुटलेला माझा, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होत होता शूट वगैरे करताना. मग सचिननी स्टँड, माईक आणि एक लाईटसुद्धा काहीतरी मागवलं आहे माझ्यासाठी. आणि ते काल की परवा येऊन पोहोचले. आज माईक आलाय, तर ते दाखवते तुम्हाला. एवढं मोठं मी येस, तो वेगळाच माईक आहे बाबा कसला तरी. काय तो सिंगरवाला नाही दिला ना? सिंगरवाला कसला असेल माईक? अरे काय पण काय बोलतोस? नाही ते बोलतात. नाही माईक आणि ते एकत्र स्लॅब आहे म्हणजे आधी दादाकडे आहे बघ, क्रेओचं, तेच आहे. आलो म्हणजे लाईटचा इश्यू येऊ नये, कारण इथं आता बघा इथले लाईट्स वेगळे आहेत, आपल्या घरातले वेगळे असतात, तर ते तसे आहे. पडलं गरजेच्या वस्तू, कारण मला साडीचं शूट वगैरे करताना ना लई अवघड व्हायचं. अरे कुठलं आहे रे? अरे माझ्यात एक पेशन्सच नाहीत बिलकुल. आई शपथ सगळंच तोडलं तर काय नाही. तर हे क्रेयो स्लॅब द ग्लो गेटर, हे आधी दादाचं सारखंच आहे की जरा मोठं आहे काय समजून हवं आहे. आधी दाबा कसा हे असं आहे, मला काढून लाईट हे होतो याच्यातून पेटतो. हे आवाज करू नको रे. हे स्टँड आहे त्याचं. हे आता मी पूर्ण खोलणार नाही कारण ह्याची गरज नाही आता. हे आता गडिंगजला जेव्हा पूर्ण शूट होईल तेव्हा ह्याची गरज आहे जास्त. असं आहे नॉर्मल जे आपण रिंग लाईट म्हणतो ना, तर तशाकडे हे काय लागायला लागले. आणि इथून फोकस पडतो चांगला. त्याचं स्टँड आहे. आणि अरे याला काय होतं वरती, काय होतं, पिशवी होती का? खाण्याचं स्टँड आहे. असं लावायचं असेल, हे असं आहे. स्लॅब एक रिंग लाईट नसली तरी काय ते पाणी मला नको बाबा. आता चांगला स्टँड फायनली. मी इथं आल्यानंतर तुटलेला होता स्टँड, तसंच कसं करतो ते फेविक्विक लावून किंवा काय लावून राहू देत ब्लॉगिंगला कुठं आपल्याला लागणार आहे, नंतर बघूया म्हणून. शेवटी सगळेच त्याचे हे गेले. एकदम रोमांचक दिवस होता आज. रोमांचक दिवस होता? कसला रोमांचक दिवस होता आज? अरे मी मामाची गाडी घ्यायला गेले. मामाची गाडी आली? आणि कुठली मामाची गाडी आली? ही बुलेट सर्व्हिसिंगला दिलेली ती. आणि आपल्या ह्याचं काय केलं म्हणे, स्कूटीचं खाली पार्क केली आहे. माझी स्कूटी व्यवस्थित करून दे मग सकाळी आपल्याला. मामाला जरा बोलू इकडं. मामा ही रिंग लाईट आहे. मागवलीस? हा क्रेयोचा मागवलाय पप्पानी, डिजिटेकचा होता अगोदरचा. रिंग लाईट पण आहे क्रेयोची, म्हणजे ह्या स्टँड सोबतची ही रिंग लाईट आहे. रिंग लाईट काय आता मी जोडणार नाही आहे, आता एवढं काही हे नाही काढणार नाही रिंग लाईट, राहू दे. फक्त मला स्टँड आता गरजेचं आहे. 3 गोष्टी एकाच होत्या. तेरे फादर ने मंगवाई है. किती पार्सल आले तुझी तर मजाच मजा आहे. ही मजा आहे वे कामाच्या गोष्टी आहेत. तुझ्यासारखं नाही उगाच फालतूमध्ये मी घेऊन मी शेवटी तुम्हाला माझं ड्रॉइंग दाखवतो. मी आज काढलंय ते. कुणाला त्रास दिलास आज? कुठल्या देवाला त्रास दिला सांग जरा. म्हणजे दिल तोड दिया यार माझ्या ड्रॉइंग. कुछ दिल नाही थोडं. हे बघ आला बघ. मी जातो आंघोळ करून घे. त्याचं ए बाई ह्याच्यात हे आहे का बघ जरा, ते हे लावायचं याच्यामध्ये सेपरेट आहे काय? ते काय ह्याला हे होतं की स्टँड आहे चांगलं. ते बघ की मम्मी काय त्याला लागलेलंच आहे ते, म्हणजे ते वेगळं पाहिजे रे, विदाऊट सोबत रिंग लाईट नको आहे. हे काय झालं? लागले का बाई? ए जा र. ह्यात हे सेपरेट करता येणार नाही, रिंग लाईट सोबतच करावं लागेल. ह्याचं वेगळं एक सेपरेट होतं रे. त्या ह्याचं लावलं तर चालेल की त्या स्टँडचं? तो स्टँड घेऊन ये जरा. तर त्या स्टँडचं इथं लावूया. हे असलं वालं त्याचं वरचं तेवढं लावायचं, घेऊन ये. हे परत सगळं ओपन करावं लागेल मला गरज नसताना. तुला देऊ? तुला देऊ? हमको अंगोली करतो को अच्छे खाऊन जा.
हे घे रे मला एवढं बस. झालं स्टँडर्ड झाला. विदाउट माय परमिशन डोंट टच. मी वापरायला नाही पहिली गोष्ट. तू नाही तर आरवलं दोघांपैकी एकालाच तोडलाय. दुसरं कोण कुठला करणार? कधी ते मला माहित नाही. मी कधी बघितलं नव्हतं. दुसरं कोण करणार ते नाही. चिकटून येणं ठेवलं उलट करून त्यावेळेस बघितलं. अरे खरं खरं सांग रे, तू तोडलास काय मामान तोडलास स्टँडचं खालचे? खरं खरं सांग, मी काही म्हणत नाही, तू खरं खरं सांग. मी नाही सांगितलं खरंच. मी खरंच नाही करणार. हाय, माझ्या वाटी लागलाय तुम्ही. एक मिनिट माझी शपथ घे. हा, तुझी शपथ आहे घे. तुझी शपथ नाही तोडलाय. मग तुम्ही जा. तुझी शपथ नाही तोडलाय तर खोटी शपथ घ्यायला लागले ते कोण? तू. बघ की. त्याच्या आजच्या उलटा पण करून- उलटा करून त्याचे ठेवले नाही त्यावेळेस मी बघितलं. झालं बाबा, चांगला आला माईक. हे बघ तो चप्पूवाला माईक असतो माहिती का ते चिकटवतोय आपण, तो वाला हा, आहे. तो कपड्याच्या आत म्हणून ते असं एक तिथे लागतो ना. Thank you. हां थँक्यू. दिस इज फॉर माय सेल्फ, सेंड बाय माय हजबंड. ओके. Thank you, husband. I would like to unfold the boxes. अरे अंघोळीला जा. Lost. Nice. इथे वगैरे टेस्ट करूया. एक मला दे, एक इकडे दे. त्याचं हे दे कनेक्टर दे. मधलं कनेक्टर असणार रे. ऐकू येते काय आवाज? Hello. Hello. पहिल्या आधीच आवाज ऐकू येतो काय? Hello. हॅलो. बाई नाईस. लावायचं कुठे का रे? ते कुठं लावायचं? काय आहे ते? त्याला पूर्ण पॅक करायचं याचे. त्याला बी संरक्षण कवच आहे वे. नॉईज कॅन्सलेशन वाऱ्यात वापरण्यासाठी येते. तर बघूया थांब केवढा आवाज येतोय केवढा नाही ते. ते बो घातल्यासारखं झालंय ते ह्याला गळ्यात. माईक टेस्टिंग 1 2 3 1 2 3. याला आतमध्ये असं चिकट लोह चुंबक टाईपमध्ये आहे हॅलो. आणि हे असं गोल आहे. मी विचार करायचे कसं अडकत असेल, पण बघूया आता. थांब रे आता बघूया. मग मैत्रिणींनो, आजचा दिवस पूर्ण याच्यामध्येच गेला. आता ते जर सलून म्हणाल तर लॅविश म्हणून आहे. मागच्या वेळेला पण मी शेअर केलं होतं आणि ते टिळकवाडी साईडला आहे तिकडे. तुम्ही गुगल वगैरे कोण जाणार असेल गुगल केलं तरी चालतं. आता काही नाही करणार आहे. आता पाऊस पडायला लागला आहे. दिवसभर एकाच सीटवरती बसून वैताग आला आहे. जवळजवळ 4-4.5 तास नको वाटते, म्हणून मी कंटाळून ह्या ट्रीटमेंट करायला जात नाही. काय होतं माहिती आहे, हे करायला गेलं की नाही ते स्ट्रेटनर घेऊन जे असं खेचतात की नाही ते त्रास होतात. ही जी ट्रीटमेंट आहे ना, तर ही ट्रीटमेंट प्रोटीन ट्रीटमेंट आहे बोटॉक्सची. आणि हेअर एक्सपर्टच्या मते याला म्हणजे बऱ्यापैकी निओप्लेक्स, त्याच्यानंतर ओलाप्लेक्स आणि त्यानंतर केरॅस नाही की केरॅटिन आहे, त्या सगळ्यामध्ये बोटॉक्स चांगलं बोलतात. आता यामध्ये हेअरला प्रोटीन तर मिळतंच, बॉन्ड चांगला होतो आणि त्याच्यानंतर स्ट्रेंथन होतात हेअर. फॉर्मॅलिडिहाईड फ्री ट्रीटमेंट आहे ही. केमिकल ट्रीटमेंट वेगळ्या असते, ज्याच्यामध्ये स्ट्रेटनिंग येतं, स्मूदनिंग येतं आणि ते एकदम झाडूसारखे केस होतात. त्या वेगळ्या ट्रीटमेंट असतात, ह्या वेगळ्या असतात. आणि याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितलं की तुम्ही केअर घेतलात तर 6-7 महिने आरामात व्यवस्थित राहतात. म्हणजे ते एकदमच असे फ्रिजी होत नाही, थोडंसं वेवी. आता हे 1 महिन्यानंतर थोडे तुम्हाला अजून वेवी दिसेल. मला अजून थोडेसे हे पाहिजेत, बाउन्सी पाहिजे म्हटलेलं मी. मग ते बोलले की 1 महिनाभर असं राहतं हे, कारण ह्याच्यामध्ये प्रोटीनची ती क्रीम असते. नंतर थोडं हळूहळू तुम्हाला पाहिजे तसे ते बाउन्सी होतील. म्हटलं ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट की जर हेअर ब्रेकेज, आता माझं हेअर ब्रेकेज पहिल्यापासून आहे. जसं मी म्हटलं की मी सप्लिमेंट जसं ते विटॅमिन डीचे शॉर्ट्स असतात ते घेते. त्यानंतर बऱ्यापैकी हेअर लॉस किंवा ह्या गोष्टी थांबल्यात. खूप गोष्टी म्हणजे जसं होईल तेवढं नॅचरल हे करायचा प्रयत्न करते. पण तरी पण आफ्टर 30 नंतर आपण किती काय कसं हेल्थला आपण बघतोय त्यावरती सगळं डिपेंड आहे बघा.
कारण आपण म्हणतो अरे आता मला काही नाही, माझं केस बघा, माझा चेहरा बघा असं म्हणतोय, पण एका सर्टन एज नंतर ना तर ते हे होत जातं. आता माझी मैत्रीण काजल, ती पण जसं म्हटलं ती आलेली मला भेटायला, जेवण पण घेऊन आली ती आणि सगळं करून घेऊन आलेली. तर थोडा वेळ आम्ही पण बोलत बसलो. ती पण म्हणाली धनुष्य आधी काय वाटत नव्हतं, पण आत्ता थोडेसे प्रॉब्लेम्स असे वाटतात. दिसायला इतकी छान आहे ना ती, पण ती म्हणजे प्रॉब्लेम व्हायला लागले धनुष्य आता. तर असं होतं, त्याच्यामुळे योग्य वेळी केअर घेतलेली कधीही बरी. सो आरवचं तुम्हाला ड्रॉइंग दाखवते. तो तुम्हाला म्हटला होता की दाखवण्यानं खरंच छान काढले त्यानं. पोरगं टॅलेंटेड आहे माझं बाई, टचवूड. आरो ते हे दाखव तुझं ड्रॉइंग काढलास ते, कुठे गेलं ते? एक नंबर. जय श्रीराम. कुठे? शेवटच्या पानावरती आहे. मग कुठं आहे? ओहो, हे माझ्या आरूनं आज काढलेलं ड्रॉइंग. हे कशावरती फोटो होता? असंच काढलं. तू कुठेतरी असेल ना फोटो.